कुणा अनोळखीला लिफ्ट द्यायची असेल तर ही बातमी नक्की पहा, कारण कोल्हापुरात लिफ्ट देणं हे दुचाकी चालकाला चांगलंच महागात पडलंय। लिफ्टच्या बहाण्याने दुचाकीवर बसलेल्या व्यक्तीने चालकाच्या बॅगेतील 50,000ची रोकड पाठीमागून लंपास केल्याचं समोर आलंय। जिल्हाधिकारी कार्यालय ते ताराबाई पार्क परिसरात ही घटना घडली आहे। कोल्हापुरातील रमणमळा परिसरात राहणारे सूरज शिंदे हे सीपीआर परिसरातील एका मेडिकल शॉपमध्ये काम करत असून ते मेडिकल शॉपमधील 50,000ची रोकड बँकेत भरण्यासाठी त्यांच्या दुचाकीवरून जात होते। यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात एका तरुणाने त्यांच्याकडील लिफ्ट मागितली आणि बॅगेतील 50,000ची रोकड लंपास केली। बँकेत पैसे भरण्यासाठी गेल्यानंतर हा प्रकार शिंदे यांच्या निदर्शनास आला। या प्रकरणी अज्ञाताविरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून सीसीटीव्हीच्या आधारे चोरट्याचा शोध घेण्यात येतोय। 10/6/2024 रोजी दुपारी 12:30 ते 1 वाजेच्या दरम्यान सूरज विलास शिंदे राहणार रमणमळा हा त्याच्या मोटरसायकल ॲक्टिवा मोपेडवरून कलेक्टर ऑफिस ते IDBI बँकेकडे जात असताना त्याला एका अनोळखी इसमाने लिफ्ट मागितली आणि त्यांनी त्याला एक मदतीच्या भावनेतून त्याला लिफ्ट दिली आणि त्या फिर्यादीच्या पाठीमागच्या सॅकमध्ये त्यांनी बँकेत भरायला चाललेले 50,000 रुपये होते आणि त्या दरम्यान त्याला सोडेपर्यंत त्या इस्माने अनोळखी आरोपितांनी त्याच्या सॅकमधले ते 50,000 रुपये चोरले आणि मग त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून आपल्या शाहूपुरी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। गुन्ह्याचा तपास पोलीस हवालदार कुंभार यांच्याकडे होता आणि CCTV ज्या उपलब्ध फुटेज आहे त्या फुटेजवरून संशयिताचा तपास चालू आहे। आम्ही लवकरच त्या आरोपीला पकडू आणि त्याच्याकडून गुन्ह्यातील गेला माल हस्तगत करण्याचा आमचा प्रयत्न चालू आहे। या घटनेच्या अनुषंगाने नागरिकांना एक आव्हान आहे की अनोळखी व्यक्तींना लिफ्ट देताना किंवा लिफ्ट दिल्यानंतर तुमच्या वस्तूंची चोरी होणार नाही किंवा अन्य काही तुमच्याबद्दल रात्रीच्या वेळी वगैरे गैरप्रकार होणार नाही याची थोडी दक्षता घेणं गरजेचं आहे। त्याच्यामुळं खात्री करून संबंधिताची खात्री करून मग त्यांना लिफ्ट द्या।